पैशाचा पाऊस पडतो का, किंवा पैशाचा पाऊस पडताना कोणी बघितलंय का, किंवा कोणता मंत्री तांत्रिक फिंत्रिक असं करू शकतो का? आणि जर समजा एखादा मांत्रिक तांत्रिक असं करू शकत असेल तर मग पैशाचा पाऊस पडायचा आहे, मला पैसे द्या असं म्हणून तो पैसे लोकांकडून का घेतो? आता अशा गोष्टी आहेत ना, त्या मूर्खालाही कळतं की हा मूर्खपणा आहे, पण अजूनही आपल्यातल्या काही लोकांच्या डोक्यामध्ये हे घुसत नाही. आणि पाऊस पडायच्या नादामध्ये, पैशाचा पाऊस पडायच्या नादामध्ये लोकांनी लाखो रुपये डुबवलेले आहेत. एवढंच नाही, या प्रकरणामध्ये 3 लाख रुपये त्या मारेकऱ्यानं कमवले. 4 जणांचा त्यानं मर्डर केलेला आहे आणि स्वतःच्याच जाळ्यात नंतर तो अडकला आणि त्याचा भांडाफोड झालेला होता. आपल्याला जायचं आहे छत्तीसगडमध्ये. छत्तीसगड या ठिकाणचं धमतरी किंवा दुर्गधानोरा हा भाग आहे. या भागामध्ये सुखवंत साहू उर्फ सुख्खू याचं वय साधारण 37-40च्या आसपासचं आहे. तर अशा पद्धतीचा हा प्राणी तिथं राहतो आहे आणि हा कम्प्युटर सेंटर चालवतो आहे. तर त्या ठिकाणी त्याचा कम्प्युटरचा कोर्स वगैरे झालेला आहे. म्हणजे तसं पाहिलं तर हा टॅलेंटेड प्राणी आहे आणि याच्यावरती कम्प्युटरच्या कामावरती उदरनिर्वाह चालतो आहे. आणि या प्राण्याला सावधान इंडिया वगैरे अशा पद्धतीचे कार्यक्रम बघण्याची सवय आहे. आणि एकदा यानं पाहिलं की त्या ठिकाणी एक खुनी सायनाईडचा वापर करून खून करतो आणि हे सगळं बघितलं. त्यानंतर ती घटना त्यानं बघितली आणि त्यानंतर त्याच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना यायला सुरुवात झाली आणि म्हटलं की चला अरे पैसे कमवण्याचा चांगला सोपा उपाय आहे. आणि मग याच्यातनं त्यानं पैसा कमवण्याचा प्लॅन केला. आणि प्लॅन काय होता तर आपण तंत्रिक मंत्रिक वगैरे बनायचं, पैशाचा पाऊस पाडू शकतो अशी अफवा उठवायची आणि याच्यासाठी मग ते सगळं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. आता याचा एक मित्र होता, मित्र म्हणण्यापेक्षा एक असाच साथीदार होता, त्याचं नाव आहे बिरेंद्र देवांगन. आता हा बिरेंद्र देवांगन हा सुद्धा हे दोघं एकत्र आले, मेथकुटासारखे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर मग यांनी ठरवलं की चला एकानं प्रसार करायचा, अफवा पसरायच्या आणि दुसऱ्यानं स्वतःला बुवा म्हणायचं आणि त्यानंतर लोकांना फसवायचा सुरुवात करायची. असं सगळं त्यांचं प्लॅन झालेलं होतं. आणि आपल्याकडे कसं असतं माहिती आहे का की आपल्याकडे शास्त्रज्ञ जर असेल आणि त्यानं जर विमान उडवलं तरी त्या शास्त्रज्ञाला कोणी चांगलं म्हणणार नाही, त्याच्या पाया पडणार नाही. पण एखादा बुवा बाबा आहे त्यानं जर कागदाचं विमान जरी उडवलं तरी त्याच्या लोक तांगड्या पकडायला जातात. अशा पद्धतीनं आहे आणि हजारो लोक त्याच्यासाठी जमा होतात. अर्थातच आता लोकांची मानसिकता असते, पण त्याच मानसिकतेचा हे लोक फायदा घेतात. आणि त्याच्यानंतर मग आता हा तांत्रिक जो आहे तो तांत्रिक मंत्रिक करतो, त्याला अमकं तमकं प्रसन्न आहे आणि तो हे करतो, जादू करतो, हे करतो. आणि बऱ्याच वेळा लक्षात ठेवा की आपण एखाद्याबद्दलची भूमिका ही त्याला न पाहता फक्त त्याचं IQ असतं त्याच्यावरूनच ठरवत असतो. असो तर अशा पद्धतीने आता तो तांत्रिक म्हणून पुढे यायला लागलेला होता. आणि मग चांगल्या पद्धतीनं त्याला सुपाऱ्या मिळायला लागल्या, कुणाचं काय झालं अशा पद्धतीनं त्याला बोलवलं जायचं, तिथं जायचा. त्याच्यानंतर थोडेफार काहीतरी तंत्रमंत्र, आता मंत्रमिंत्र तर काही कोणाला कळत नसतात, त्याच्यामुळे ते काहीतरी आपलं कांदा लिंबू काहीतरी ते टाकतात. त्यानंतर हाडकं बिडकं तिथं ठेवतात आणि त्याच्यानंतर हे कापा ते कापा, हे ठेवा असं सगळं करून ते पैसे उकळतात. असं सगळं चाललेलं होतं. आता साधारणपणे 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हंसराम साहू नावाचे 60 वर्षाचे गृहस्थ आहेत आणि ते नवा रायपूर या भागात राहत आहेत. आणि त्यांचं ते आता रिटायर वगैरे झालेले होते, चांगल्या धनकून पैसा होता. आता त्यावेळेस मग हा जो बिरेंद्र आहे तो बिरेंद्र त्यांना भेटला आणि मग त्यानं सांगितलं की सुखवंत जो आहे, सुख जो आहे तो एक मोठा तांत्रिक आहे आणि तो पैशाचा पाऊस पाडतो, हे करतो ते करतो. आणि असं म्हणून त्या हंसराम जे त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढल्यानंतर मग त्या सुखूला भेटवल्यानंतर मग त्यानं सांगितलं, म्हटलं की तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून देतो, हे करतो ते करतो. आणि मग त्यांनी पूजाविधी वगैरे सांगितला, ही पूजा करावं लागेल, या तारखेला या ठिकाणी या वेळेला असं करावं लागेल, सगळं सांगितलं. आणि याच्यासाठी 1.5 लाख रुपये खर्च येईल असं सांगितलं. आता ह्यांनी विचार केला, म्हटले अरे 1.5 लाख रुपये तुला द्यायचे, पण तो म्हटलं का तुम्ही काळजी कशाला करताय, पैशाचा पाऊस पडला की करोडो रुपये तुम्हाला मिळणार आहे. फक्त कसं आहे त्याच्यासाठी एवढा खर्च करायलाच लागतो. आणि त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे बाबा, एवढे पैसे मिळणार आहेत, करून टाकू. आणि त्याच्यानंतर मग झालं बाबा, ते आला, त्याने पूजा मांडली, ते ओम भटस्वा काहीतरी त्यानं ते केलं. आणि काही दिवस बघितलं, काही महिने गेले, पैशाचा पाऊस काय पडला नाही. आता मात्र या म्हाताऱ्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मांत्रिकानं आपल्याला शेंडी लावली, आपल्याला चुना लावलेला आहे, 1.5 लाखाचा चुना लावला आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यानं त्या मांत्रिकाला म्हणलं, हे बघ तू काय पाऊस पाडला नाही, तू मला अगदी चुना लावला आहे, त्याच्यामुळे तू माझे 1.5 लाख रुपये माघारी दे. आणि जर तुम्हाला पैसे नाही दिले तर म्हटला मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार.
आता मात्र त्या मांत्रिकाला टेन्शन यायला लागलं होतं की अरे आता पण हे सगळं त्याला माहीत होतं असं होणार आहे, लोक आपल्याकडून पैसे परत माघारी मागणार आणि माघारी मागितल्यावर काय करायचं, मर्डर करून टाकायचा. कसा? मग ह्यानं काय केलं, 27 नोव्हेंबर 2024ला हा बिरेंद्र बरोबर तो मांत्रिक जो आहे तो या हंसारामच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर म्हटला की आता चला पाऊस पाडणार, तुम्हाला पाडूनच दाखवतो भाऊ, तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुम्ही पैशामध्ये लोळणार आणि सगळीकडे पैसाच पैसा असणार, तुम्ही काळजी करू नका, फक्त आजची पूजा तेवढी करायची आणि ही पूजा मी फुकट करणार किंवा कमी पैशामध्ये करणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून दाखवायचा आहे ना, ठीक आहे चला करा पूजा. पूजाला सुरुवात झाली आणि यावेळेस त्यानं त्या गंगाजलाची बॉटल असते, ते पाण्याची पांढरी बॉटल असते बघा एवढी चिटुकली, तर त्या बॉटलमध्ये त्यानं सायनाईड टाकलेलं होतं. ते सायनाईड टाकलं आणि ते पाणी नंतर ह्या बाबाला प्यायला दिलं. काही वेळामध्येच हंसाराम जे आहेत ते जागेवरती लुडकले आणि ते गेल्यानंतर मग यांनी सगळा तो पूजेचा पसारा बिसारा तिथून आवरला आणि ते पोबारा झाले, निघून गेले. आता इकडं त्यांची डेड बॉडी, त्या व्यक्तीची डेड बॉडी तिथं पडलेली होती आणि नातेवाईक आले. नंतर मग त्यांना कळलं ह्यांचा मृत्यू झाला आहे, पण शंका आली, कालपर्यंत बाबा ठीक होता, आता तो मरण पावला आहे, मग नक्की काहीतरी गेम असेल. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पोलिसांना वगैरे कळवलं, पोलीस आले, पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि बॉडीचं पोस्टमॉर्टम करायला पाठवल्यानंतर रिपोर्ट आला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, म्हणजे नैसर्गिक मृत्यू. तिथं विषय मिटला, मारेकरी सुटला. अशा पद्धतीनं यांचा पहिला खून पचला. आता 1.5 लाख रुपये मिळाले, ही हत्या झाली. काही दिवसात म्हणजे पुढच्या 2-4 दिवसातच 29 नोव्हेंबर 2024ला या हंसारामप्रमाणेच या सुखवंतनी आभानपूर या ठिकाणचा नरेंद्र साहू 37 वर्षाचा गृहस्थ आहे. त्याचं अत्यंत म्हणजे सामान्य परिस्थिती आहे. त्याच्यानंतर एक छोटंसं बाळ आहे, त्यानंतर पत्नी वगैरे सगळं, पण ते फार अगदी ह्यांनी त्यांचं वाटोळं करून ठेवलं. परत हा जो आहे नरेंद्र साहू याला जाळ्यामध्ये ओढलं. जाळ्यामध्ये ओढल्यानंतर त्यालाही सांगितलं पूजेसाठी 1.5 लाख रुपये लागत आहेत. आता आपल्याला जर समजा पैशाचा पाऊस पडेल, पैसे मिळणार आहेत, तर म्हटलं ठीक आहे, मग त्यानं इकडून तिकडून कुठून तरी जमा करून ते पैसे त्याला दिले होते. अशाच पद्धतीनं पूजा केली, अशाच पद्धतीने पाऊस पडला नाही. त्याच्यानंतर मग तो नरेंद्र पैसे मागायला लागला. मग ज्या पद्धतीने हंसारामला मारलं होतं त्याच पद्धतीनं यांनी त्याच्याकडं पण गेला आणि त्यालासुद्धा एका अरुंद पाळणाघरे त्या भागामध्ये बोलवलं आणि हा पूजा साहित्य वगैरे घेऊन गेला होता. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर पूजा मांडली, शेताच्या बाजूला वगैरे कुठेतरी पूजा मांडली. त्याच्यानंतर त्यालासुद्धा ते गंगाजल प्यायला दिलं आणि त्याचा तिथं मृत्यू झाला. आणि तो मृत्यूसुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं. त्यामुळे दुसरासुद्धा खून याचा पचलेला होता. 1.5 लाख रुपये याच्याकडे पोहोचलेले होते. पण आता कुणी किती जरी पापं केली तरी शेवटी पापाची फळं यांना भोगायला लागतातच. आणि आता तिसरी होणारी हत्या ही त्या मांत्रिकाची शेवटची हत्या होणार होती आणि याच हत्येमुळे या प्राण्याचा सगळा भांडाफोड होणार होता. आणि आता बिरेंद्र आणि सुखवंत या दोघांनी 2 हत्या केल्या होत्या, 2 मर्डर केले होते. आता या दोघांचीही जुनी ओळख होती आणि दोघंही तंत्र मंत्र असली पूजा करत होते. आता हा सुखवंत जो आहे तो काय करतोय, कशा पद्धतीनं पैसे मिळवले हे वीरेंद्रला माहिती होतं आणि त्याच्यामुळे मग या आता 3 लाख रुपये याला मिळाले होते. या 3 लाख रुपयामध्ये त्या वीरेंद्रला एकदम असे छोटे थोडे पैसे दिले होते आणि सगळी संपत्ती, सगळा पैसा मात्र यांनी सुखवंतने हडप केला होता. आता यावेळेस मग त्या वीरेंद्रने त्याच्याकडून अजून पैशाची मागणी केली. त्याला सांगितलं, हे बघ, तू जर पैसे दिले नाही तर मी तुझा भांडा फोडून टाकेन. आता याच्यावरून दोघात वाद झाला होता. आता यानंतर मग त्या सुखवंतने ठरवलं, म्हटलं अरे 2 लोकांना मारले, यालासुद्धा संपवून टाकतो. आणि त्याच्यानंतर मग याला बेसावत क्षणी मिरची ठेचावी तसा त्याला ठेचून काढला. 3 डिसेंबर 2024ला बिरेंद्र देवांगन वय वर्ष 55 याची डेड बॉडी घांगरेल रोडवरती सापडलेली होती. ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा ठेचून काढलेला होता. पोलिसांना ही माहिती मिळते, पोलीस त्या ठिकाणी येतात. हा कोण आहे, कुठला आहे हे पाहता क्षणी कळत नव्हतं. पण पोलिसांनी आजूबाजूला तपास केला आणि नंतर तपास लागला की हा बिरेंद्र देवांगन आहे. त्यानंतर मग त्याचा मोबाईल नंबर, मग त्या मोबाईल नंबरचे CDR काढले, तांत्रिक तपास केला आणि मग हा शेवटी कोणाशी बोलला होता, त्याचं लोकेशन काय होतं, त्याचं कोणाशी बोलणं झालं होतं वगैरे वगैरे याची सगळी माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये सुखवंत साहू उर्फ सुख्खू याचं नाव समोर आलं. आता पोलिसांचा मग याच्यावर संशय होता. त्याला ताब्यात घेतला, त्याला टायरमध्ये घातला, त्याला चांगला चेंबरमध्ये घालून चेंबवला आणि आपणच खून केल्याची त्यानं कबुली दिली.
पण कोणतीही गोष्ट घडते त्याला काहीतरी कारण असतं. आता ही हत्या त्यानं केली, त्याचं कारण काय होतं? पोलिसांनी त्याला अगदी चिमटे घेऊ विचारलं की याचं कारण काय आहे. तर मग त्यानं सांगितलं की हा माझं सगळा भांडाफोड करणार होता. कसला भांडा फोडणार होता? आणि मग त्या 2 खुनांची माहिती समोर आली होती. आणि अशा पद्धतीनं 3 लोकांना मारणारा हा खुनी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आलेला होता आणि त्यानं अशा पद्धतीनं लोकांना संपवलेलं होतं. पण तरीसुद्धा प्रश्न होता की याला सायनाईड कसं मिळालं होतं? तर साधारणपणे 10,000 रुपयामध्ये यानं सायनाईड विकत घेतलेलं होतं आणि अशी माहिती मिळते, धक्कादायक आहे पण ती ऑनलाईन त्यानं मागवलेलं होतं. म्हणजे ह्या प्राण्याला कशा पद्धतीनं ते मिळू शकतात असं, म्हणजे काय म्हणतात ना, खटकाला काय धार्जिन, अशा पद्धतीनं ते तारा असतात. याला मिळण्याचं कारण काय होतं? पण ते त्याने मिळवलेलं होतं. आणि ज्यावेळेस त्याला ते सायनाईड मिळालं त्यानंतर त्यानं एका प्राण्याला ते खायला घातलं आणि त्याच्यामध्ये त्या प्राण्याचा मृत्यू झाला. म्हणजे पहिला खून त्यानं त्या प्राण्याचा केला, त्याच्यानंतर ह्या 3 जणांचा खून केला. म्हणूनच मी 4 खून असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं त्याने माणसावर वापर करायला सुरुवात केली. पण शेवटी याच्या पापाचा घडा भरला आणि त्याला अशा पद्धतीनं ते समोर यायला लागलं. आता ज्यानं याला साथ दिली होती त्यालासुद्धा तसाच त्यानं मारला, म्हणजे ठेचून मारला. म्हणजे त्याला त्याच्या पापाची सजा मिळाली आणि यानं 3 खून केले, त्यालाही त्याच्या पापाची सजा मिळेल. पण पैशाचा पाऊस, त्यानंतर गुप्तधन, त्यानंतर अशा पद्धतीनं म्हणजे आपण ऐकतो फक्त किंवा ते सिनेमात वगैरे बघतो. पण वास्तवामध्ये कोणाला गुप्तधन मिळालं होतं किंवा कोणाकडे पैशाचा पाऊस पडलेला होता? पण काहीतरी शेर पावशेर हातभट्टी मारतात आणि असं काहीतरी कुणीतरी सांगत असतं, अरे इथं आकाशातला पाऊस, पाण्याचा पाऊससुद्धा वेळेवरती पडत नाही आणि म्हणे पैशाचा पाऊस पडणार. आणि त्याच्यानं आणि लोकांना ते खरं वाटतं. म्हणजे जर आपलं स्वतःचं डोकं जर वापरलं तर म्हणजे 2 कान आहेत, कानामध्ये डोकं आहे, डोक्यामध्ये मेंदू आहे आणि त्या मेंदूमध्ये माणूस त्या मेंदूने विचार करू शकतो ना. पण तरीसुद्धा लोक विचार करत नाहीत आणि मग अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी सांगितलं होतं की बाबा म्हणजे ह्या बोंदुगिरीन ह्या गोष्टीच्या नादी लागू नका. आणि त्यांनी ते सांगून ठेवले बाबा की तुझं आहे तुझं पाशी परी, तू जागा चुकलाशी. अशा पद्धतीने म्हणजे एवढ्या आपल्या 450 वर्षापूर्वीच्या लोकांना कळत होतं. ते आपल्या एवढ्या सगळ्या आधुनिक युगामध्ये कळत नाही. लक्षात घ्या, जर समजा नाही समजून घेतलं तर अशाच घटना घडत राहणार आणि लोक अशाच पद्धतीनं गैरफायदा घेत राहणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं सावध राहा आणि अशा गोष्टींच्या नादी लागू नका. जे काही मिळतं ते कष्टाने मिळवा आणि कष्टाने मिळलेलंच, म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं कष्टाचं पुरत नाही आणि पापाचं हरामाचं तर कधीच पुरत नाही, त्याने कधीच सुख मिळत नाही. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.